पहा, 2 क्वेश्चन झाले आपले 3.2 एक्झरसाइज मधले. आता क्वेश्चन नंबर 3. आता पहा, हा जो चॅप्टर आहे याच्यातले मी सगळेचे सगळे प्रश्न घेतले. एक्झरसाइज 1 मधले सुद्धा सगळे जेवढे सिलेबसला होते बाकी सोडून दिलेले, कॅन्सल झाले सोडून दिले. 3.2 मधले सुद्धा मी सगळे प्रॉब्लेम सुद्धा घेतोय. विशेष म्हणजे कारण की आता हा चॅप्टर छोटासा झाला आहे म्हणून. पहा, क्वेश्चन नंबर 3 आहे. इफ ए इज इक्वल टू 45 डिग्री म्हणजे अँगल ए, बी इज इक्वल टू 60 डिग्री, देन फाइंड ऑल साइड्स. त्यांचा जो काय रेशो आहे त्या तिन्ही साइडचा रेशो तुम्हाला काढायचा. फक्त मी फाइंड साइड्स लिहिले, रेशो ऑफ साइड्स असं लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे. ए 45 डिग्री, बी 60 डिग्री. आपल्याला माहिती 7वी 8वी पासून बघतो आपण, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. म्हणजे ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू पाय किंवा 180 डिग्री. आता इथं डिग्रीमध्ये म्हणून 180 घ्यायचं, काम पडेल तिथं पाय पण घ्यायचं. म्हणजे 45 प्लस 60 प्लस सी इज इक्वल टू 180. दोघांची ॲडिशन 105 आली. 105 इकडं गेले, 180तून मायनस झाले आणि ते झालं 75. मग तिन्ही आधी रेशो काढून घेऊ आपण साइन रूल वापरण्यासाठी. साइन ए म्हणजे साइन 45 डिग्री, ए ची व्हॅल्यू 45 डिग्री. साइन 45 ची व्हॅल्यू असते 1/√2. साइन बी म्हणजे साइन 60, साइन 60 ची व्हॅल्यू असते √3/2. त्यानंतर साइन सी, सी ची व्हॅल्यू आपण 75 काढली. आता 75 हा आपल्या स्टँडर्ड टेबलमध्ये नाहीये म्हणून मी ह्या 75ला काय केलं, 45 प्लस 30 केलं. असं आपण 11th स्टँडर्डमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री चॅप्टरमध्ये केलेले आहे की नाही. अशा पद्धतीच्या व्हॅल्यू काढलेल्या आहे. मग ह्याला साइन ए प्लस बी, साइन ऑफ ए प्लस बीचा फॉर्म्युला वापरा. साइन ए कॉस बी असतो म्हणजे साइन 45 इंटू कॉस 30 प्लस कॉस ए म्हणजे कॉस 45 इंटू साइन बी म्हणजे साइन 30. आता ह्या सगळ्यांच्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत. साइन 45 ची 1/√2 आहे, कॉस 30 ची √3/2 आहे, कॉस 45 ची 1/√2 आहे आणि साइन 30 ची 1/2 आहे. ह्याचा डिनॉमिनेटर 2√2 आहे, हा पण 2√2 आहे. दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणून डायरेक्ट तुम्ही ॲडिशन करू शकता. ही आली √3/2√2 प्लस 1/2√2. 2√2 सारखे आहेत म्हणजे हे √3 प्लस 1 ही झाली साइन 75 ची व्हॅल्यू किंवा साइन सी ची. आता साइन रूल काय सांगतो तुम्हाला, ए बाय साइन ए, अँगल आहे, ही साइडची लेंथ आहे, इज इक्वल टू बी बाय साइन बी इज इक्वल टू सी बाय साइन सी. आपल्याला ए बी सीचा रेशो पाहिजे म्हणजे ए अपॉन साइन ए ची व्हॅल्यू आपली 1/√2 आहे, बी अपॉन साइन बी ची व्हॅल्यू √3/2 आहे, सी अपॉन साइन सी ची व्हॅल्यू √3 प्लस 1 डिवायडेड बाय 2√2 आहे. म्हणजे ए इज टू बी इज टू सी या तिन्ही साइडचा जो रेशो आहे, ह्याला याचं रिडिंग कसं आहे, ए इज टू बी इज टू ए इज टू बी इज टू सी असं त्याचं रिडिंग आहे. म्हणजे ए ची व्हॅल्यू 1/√2 आहे, बी ची √3/2 आहे, सी ची √3 प्लस 1 डिवायडेड बाय 2√2 आहे. आता ह्या कमी करण्यासाठी, ह्याला थोडंसं स्मॉल करण्यासाठी पहा, इथं √2 आहे, तिथं 2 आहे, तिथं 2√2 आहे. जसं आपण ऍडिशन करतो 3-4 ह्याची, तसं एलसीएम काढायचं आहे तिघांचा एलसीएम जर काढला तर 2√2 यायला पाहिजे. कारण की इथं 2√2 आहे, तिथं 2 आहे, तिथं √2 आहे. एलसीएम मेथडनं काय करायचं असतं, ह्या डिनॉमिनेटरनं एलसीएमला मनातल्या मनात डिवाइड करा. आता इथं एलसीएम लिहिलाच नाही मी. √2 जर 2√2 ला डिवाइड केलं तर 2 येईल. 2 ने ह्या 1 ला मल्टिप्लाय केलं म्हणजे इथं 2 आलं. परत हे सिम्बॉल 2 ने डिवाइड केलं तर इथं तुमचा एलसीएम समजा समोर आहे. 2 ने डिवाइड करा, 2 कॅन्सल झाले, √2 आले. √2 न √3 ला मल्टिप्लाय केलं, हे √3 इंटू √2 लिहून ठेवलं मी, डॉट दिला फक्त. परत तसंच परत 2√2 न 2√2 ला डिवाइड केलं, 1 आलं. त्या 1 न √3 प्लस 1 ला मल्टिप्लाय केलं, हे √3 प्लस 1 आले. फक्त ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं मी, √3 √2चं मल्टिप्लिकेशन √6 आलं. म्हणजे ए इज टू बी इज टू सी इज इक्वल टू 2 इज टू √6 इज टू √3 प्लस 1. हा आला त्यांच्या साइडचा रेशो. पहा पुढचं प्रॉब्लेम. इन ट्रायंगल ABC आपल्याला प्रूव्ह करायचे साइन ऑफ बी मायनस सी अपॉन 2 म्हणजे बी कॅपिटल घेतली की अँगल असतात, इज इक्वल टू बी मायनस सी अपॉन ए इंटू कॉस A/2. इथं मात्र बी सी ए ह्या साइड्स आहेत त्यांच्या आणि ए बी आणि सी हे यांचे अँगल आहेत. साइन रूल आपल्याला माहिती, ए बाय साइन ए इज इक्वल टू बी बाय साइन बी इज इक्वल टू सी बाय साइन बी. ह्याला आपण के कन्सिडर केलं. फक्त ह्या दोघांचा विचार केला तर डिनॉमिनेटरचा साइन ए इकडे जर गेला तर काय होणार आहे मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे ए इज इक्वल टू काय आलं, के साइन ए. त्याच पद्धतीने बी इज इक्वल टू काय, मग हा साइन बी इकडे गेला म्हणजे बी इज इक्वल टू के साइन बी आलं.
तसंच सी इज इक्वल टू काय येईल मग के साइन सी. जी प्रूव्ह करायचंय त्याची ही LHS घेतली, सॉरी RHS घेतली, बी मायनस सी डिवायडेड बाय ए इंटू कॉस ए बाय टू. यातली बी ची व्हॅल्यू आहे आपल्याजवळ के साइन बी, हे बा. सी ची व्हॅल्यू आहे के साइन सी, ए ची व्हॅल्यू आहे के साइन ए, हा कॉस ए बाय टू ॲज इट इज. के न काय केलं मी डिवाइड केलं, ह्या के न ह्याला डिवाइड करता येईल, ह्याला डिवाइड करता येईल, म्हणजे हे के सगळा निघून गेला, के सोडून बाकी सगळं जसंच तसली. आता इथं साइन बी मायनस साइन सी आहे. आपल्याला साइन सी मायनस साइन डीची आपण 11th फॉर्म्युला घेतली. पहा साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला काय असतो, 2 sin c प्लस डी डिवायडेड बाय 2 cos c प्लस डी डिवायडेड बाय 2 इंटू साइन सी मायनस डी डिवायडेड बाय 2. तर सी आणि डीच्या ठिकाणी इथं कोण आहेत, बी आणि सी आहेत, म्हणजे 2 cos b प्लस सी डिवायडेड बाय 2 इंटू साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2. हा डिनॉमिनेटरचा जो साइन ए आहे हा साइन 1a आहे. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय असतो, 2 sin थिटा कॉस थिटा, म्हणजे इथं जर 2 थिटा असेल तर त्याचा अँगल हाफ होतो, 1 थिटा होतो, पण इथं 1a आहे म्हणजे अँगल हाफ होऊन काय होईल मग a बाय 2 म्हणजे 2 sin a बाय 2 इंटू कॉस a बाय 2. कॉस 2 थिटाचाच फॉर्म्युला हाफ अँगलमध्ये वापरला. हा कॉस a बाय 2 मात्र ॲज इट इज आहे. आता हा कॉस a बाय 2 आणि हा कॉस a बाय 2 काय केला मी कॅन्सल केला. पुढच्या स्टेपला हा कॉस a बाय 2 फक्त लिहिलेला नाही. आता काय शिल्लक राहिलं मग, 2 पण कॅन्सल झाले, कॉस ए बाय 2 कॅन्सल झाला. इथं राहिला कॉस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 इंटू साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय हा साइन ए बाय 2. पुढं पाहता आता काय केलं मी, जे कॉस बी प्लस सी होते त्या बी प्लस सी ला काय केलं, पाय मायनस ए लिहिलं. कशामुळे लिहिलं असं, कारण की ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू 180 किंवा पाय असतं, आहे की नाही. त्या 180च्या ऐवजी तुम्ही इथं काय घेऊ शकता, पाय सुद्धा घेऊ शकता. मग ए प्लस बी प्लस सी जर पाय असेल तर बी प्लस सी इज इक्वल टू काय येणार आहे, ए इकडे येणार पाय मायनस ए, म्हणून तिथं बी प्लस सीच्या ठिकाणी काय केलं, कॉस पाय मायनस ए डिवायडेड बाय 2 तसाच आहे, साइन मात्र बी मायनस सी डिवायडेड बाय 2 तसाच आहे, डिनॉमिनेटर पण साइन ए बाय 2 तसाच आहे. तर 2 न काय केलं, ह्या दोघांना डिवाइड केलं म्हणजे पाय बाय 2 आलं, मायनस ए बाय 2 हे तसंच आहे, हा पण भाग तसाच आहे. आता हे कॉस पाय बाय 2 मायनस थिटा, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा हा साइन थिटा असतो. इथं फॉर्म्युला लिहून दिलाय मी, सिन्स कॉस पाय बाय 2 मायनस थिटा इज इक्वल टू साइन थिटा. ह्या फॉर्म्युल्यानुसार किंवा तुम्ही आपण अँगलचा जरी विचार केला तर बघा, कॉस पाय बाय 2 मायनस थिटा म्हणजे एक 30 डिग्रीचा पहा विचार, कॉस 30ची व्हॅल्यू आणि साइन 60ची व्हॅल्यू सारखी असते, आहे की नाही, किंवा साइन 30ची आणि कॉस 60ची व्हॅल्यू सारखी असते. म्हणून हे कॉस पाय बाय 2 मायनस ए बाय 2 इज इक्वल टू आला साइन ए बाय 2. ह्या फॉर्म्युल्यानुसार हा साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2 तसाच, हा साइन ए बाय 2 तसाच, हे दोन साइन ए बाय 2 न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे कॅन्सल झाले आणि शिल्लक राहिलं साइन बी मायनस सी डिवायडेड बाय 2 आणि हीच तुमची LHS आहे. देअरफॉर LHS इज इक्वल टू RHS. क्वेश्चन नंबर 5. विथ युज्युअल नोटेशन्स प्रूव्ह दॅट. हे पूर्ण आपल्याला प्रूव्ह करायचंय. याच्यातली मी LHS घेतली, ए 2 इंटू ब्रॅकेट ए साइन स्क्वेअर सी बाय 2 प्लस सी साइन स्क्वेअर ए बाय 2 ही घेतली LHS. काय केलं मी, 2 न मध्ये मल्टिप्लाय केलं, ए बाजूला काढला म्हणजे ए इंटू ब्रॅकेट 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 केलं, प्लस तसाच 2 मध्ये घेतलाय, सी बाजूला घेतला, ह्या 2 न मल्टिप्लाय केल्यामुळे सी इंटू ब्रॅकेट 2 साइन स्क्वेअर ए बाय 2 आला. आता हे पहा, 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला उलटा वापरलाय. 1 मायनस कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला असतो 2 साइन स्क्वेअर थिटा. मग इथं जर सी बाय 2 आहे तर इथं यायला पाहिजे काय, त्याचा डबल. 2 थिटा असेल तर इथं थिटा येतं, म्हणजे इथला अँगल इथं निम्मा होतो, म्हणजे इथला अँगल इकडं येताना काय होणार आहे, डबल होणार आहे. पहा परत एकदा पहा, 1 मायनस कॉस 2 थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला आहे. मग हा 2 साइन स्क्वेअर सी बाय 2 आहे, मग इथला अँगल हाफ आहे, तो इकडे डबल होईल म्हणजे 1 मायनस कॉस सी झाला. सेम फॉर्म्युला इथं वापरला मी, 1 मायनस कॉस ए झाला. तर इथं फक्त मी फॉर्म्युला लिहिलेला नाहीये, मी तिथं तुम्हाला फार फार तर फॉर्म्युला ह्या इथं लिहून ठेवतो. तिथला फॉर्म्युला तो काय होता आपल्याला या ठिकाणी इथं स्टार करतो आणि तो खाली फॉर्म्युला लिहून ठेवलेला आहे मी, तर खाली गेल्यावर येऊन जाईल 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा. आता ए तसाच आहे पहा,
1 तसाच आहे. आता कोसाइन रूल वापरला. कोसाइन रूल मी सांगताना दोन्ही पद्धतीने सांगितला होता, म्हणजे कॉस ए बी, कॉस बी, कॉस सी सुद्धा. आता इथं कॉस सी साठी काय येणार आहे? खूप सोपं आहे. सी अँगल सोडून द्या, त्याच्या पुढं सायक्लिक मध्ये कोण येणार आहे? ए. मग ए स्क्वेअर, त्याच्यानंतर येणार पुढचा बी स्क्वेअर, सी स्क्वेअर मायनस घ्यायचा आणि ह्याच दोघांच्या गुणाकाराची दुप्पट डिनॉमिनेटर म्हणजे मायनस 2ab हे डिनॉमिनेटर मध्ये घ्यायचं. सेम इकडं तसंच आहे. कॉस एचा ए सोडून दिला, ह्याच्या पुढे येणार आहे बी सायक्लिक मध्ये, आहे की नाही. मग बी स्मॉल घ्यायचे, ते बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, ए स्क्वेअर मात्र पुढच्या सी नंतर येणारा मायनस घ्या, डिवायडेड बाय 2bc बाय कोसाइन रूल. चला आता काय केलं मी, ह्यांची सबट्रॅक्शन केली. म्हणजे इथं डिनॉमिनेटर 1 घेतला, इथं डिनॉमिनेटर 1 घेतला, 1 इंटू 2ab आलं. ह्या 1 ने इथं 2ab ला मल्टिप्लाय केलं, 1 ने इकडं मल्टिप्लाय केलं. हा ए स्क्वेअर बी स्क्वेअर निगेटिव्ह झाला, परंतु सी स्क्वेअर मात्र निगेटिव्हचा काय झाला? पॉझिटिव्ह. सेम इकडं तसंच केलं, 2bc हे आले. इथं परत मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर झाला आणि ए स्क्वेअर मात्र पॉझिटिव्ह झाला आणि 2bc डिनॉमिनेटर मध्ये आले. आता ए न जर ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर ए कटला, सी ने मल्टिप्लाय केलं तर सी कटला, म्हणजे इथं डिनॉमिनेटर 2b राहिला, इथला डिनॉमिनेटर पण 2bच राहिला. ह्याला मी काहीच केलं नाही, जसेच्या तसं लिहिले, हे ॲज इट इज आहे. आता दोघांचा डिनॉमिनेटर इक्वल आहे म्हणून डायरेक्ट न्यूमरेटरची ॲडिशन केली. ह्या सगळ्याच्या सगळ्या टर्म फक्त व्यवस्थित लिहून काढल्यात. तुम्ही व्यवस्थित लिहून काढल्यावर पहा 2ab शिल्लक राहिला, प्लस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कटला, त्याच्यानंतर मायनस बी स्क्वेअर मायनस 2b स्क्वेअर झाला आणि हा 2bc शिल्लक राहिला. सी स्क्वेअर पॉझिटिव्ह निगेटिव्ह कटला, म्हणजे ए स्क्वेअर आणि सी स्क्वेअर राहिले कटले. याच्यामधून मी काय केलं, आता इथं 2b आहे, इथं 2b आहे, इथं 2b आहे, 2b कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये इथं राहिला ए, इथं राहिला सी, इथं राहिला बी मायनस बी, 2b कॅन्सल झाले, ए प्लस सी मायनस बी राहिलं. हीच आपली RHS आहे. परत पहा इथून इथं 2ab, इथं 2bc राहिला ना, हा 2b स्क्वेअर, यातला 2b कॉमन काढा, इथला ए राहिला, इथला सी राहिला, इथला मायनस बी राहिला, हा डिनॉमिनेटर 2b आहे, 2b कॅन्सल झाले, बरोबर ए प्लस सी मायनस बी राहिली. ही आपली RHS होती. LHS इज इक्वल टू RHS. हा फॉर्म्युला जी तुम्हाला मी वरती स्टार करून ठेवलाय, तो स्टार हा 1 मायनस कॉस 2 थिटा इज इक्वल टू 2 साइन स्क्वेअर थिटा, हा तिथला फॉर्म्युला आहे. ठीक आहे, ओके.